लोकसभा उमेदवारीवरून युतीत घमासान. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. परभणी जिल्ह्यात मात्र आणखीही संभ्रमाचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असली तरीही युतीच्या गोटात मात्र आणखीही संभ्रमावस्था पाहावयास मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी लोकसभेसाठी आपला संभाव्य उमेदवार म्हणून खासदार संजय जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र तरीही जिल्ह्यात आणखीही हे नाव निश्चित नसल्याचे मतदार व कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. त्यातच भाजपच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांनीही परभणी लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करून आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही निर्णय 1-2 दिवसात कळवू असे जाहीर केले आहे. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आला असला तरीही बोर्डीकरांच्या आव्हानामुळे पक्षश्रेष्ठींना ही अडचण निर्माण झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ही जागा भाजपसाठी मागून घेण्याची जाहीरपणे विनंती केली आहे. 1-2 दिवसात चित्र स्पष्ट झाल्यानंतरच या मतदारसंघात तिरंगी लढत की चौरंगी लढत हे निश्चित होईल. मेघना बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना काही मुद्दे देखील उपस्थित केले. असं प्रत्येक जण आपापल्या परीने माझ्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. बरेच तरुण पुण्या, मुंबई, ठाणे, नाशिक इथे 10-15 वर्षापासून स्थलांतरित झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या हिमतीवरती तिथे काहीतरी बस्तान बसवलेलं आहे. ते मला फोन करून सांगतात, दीदी मी माझ्या स्वतःच्या खर्चाने 30 लोक नाशिकवरून मतदानाच्या दिवशी आवर्जून घेऊन येईल. कोणी सांगतं 250 लोक घेऊन येईल, कोणी सांगतं 1000 लोक घेऊन येईल. असे प्रत्येक जण आज तयार आहे. प्रत्येक स्तरातील, प्रत्येक क्षेत्रातील मंडळी आज माझ्या पाठीशी आहे. आणि मला सांगायचंय की ह्या संघर्षातून मी काय कमवलं. आज परभणी लोकसभा मतदारसंघात मी लाखभर तरी कमीत कमी लाखभर कुटुंबाचे सदस्य मला लोक समजायला लागले. हे मी कमवलं, हे मला इथं वाटतं. काल सोशल मीडियावरून बरेच लोक टीका करतील, आपल्याला खिजवण्याचा प्रयत्न करतील. पण माझ्या तरुण बांधवांना मला सांगायचंय, त्या बुरखुंडाच्या नादी तुम्ही लागू नका. त्या स्वतःला सोशल मीडिया वापरतात, 21व्या शतकातील तरुण समजतात, पण त्यांच्या बुद्धीच्या दिवाळखोरीची मला कीव येते. अहो, एक महिला असून प्रत्येक पक्षातील नेत्याला लाजून असं काम मी केले, हे केवळ तुमच्या भरोशावर. आणि म्हणून अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही फक्त आणि फक्त इग्नोर करा. त्यांना आपल्या नादी लावू देऊ नका. एक महिला मी आहे म्हणून मला काही मर्यादा आहे, पण ह्या सगळ्या टीका करणाऱ्यांना मला खास करून सांगायचंय की कुणीही समजू नका की मी महिला आहे म्हणून कुणी माझ्या नावावर प्रेम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला काही करू शकेल किंवा काही बोलून त्यांना त्यांचं मन विचलित करू शकेल. कुणाची लेख आहे हे विसरू नका आणि प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला मी कुठेही कमी पडणार. एका बोर्डीकरांची मुलगी आहे ज्याला फक्त जिल्हाच नाही तर राज्यातल्या भल्या भल्या दादांना माहिती आहे बोर्डीकर. या गाठ माझ्याशी आहे. माझ्या लोकांना डिवचण्याचा प्रयत्न बिलकुलही कदापिही कुणी कुणाच्या मनात आणू नये. या गोष्टीची काळजी त्यांच्या सहकार्याला घेणं, ती जबाबदारीला पुढे पाडणं, अशी कोणती हानी होत असेल तर त्याचा विचार बोलत असताना दिली की बाबाचे सहकारी सांगताय. बाबाचे सहकारी नाही म्हणजे अनुभव 40 वर्ष तिने घेतलाय. निवडणुकीचं गणित कसं असते हे मला वाटतं आता मला सांगण्याची आवश्यकता. तरी बाबा म्हणून सांगते बघा, माझे पोरगा असलं तिथे पाडणारच काय व्हायला पहा. राज्यामध्ये चित्र आपल्याला त्याची कल्पना आहे, पण मुलगी सुद्धा माझ्या मुलापेक्षा पुढे कमी नाही हे दाखवून दिलं. बाबाला हे चित्र जे उभं दिसले तुम्ही सगळेजण आला तुझ्या प्रेमासाठी, हे प्रेम तुमचं माझ्या लक्षात. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना
नुसतं खासदार होऊन चालणार नाही. तर आपल्याला खासदार होऊन झालं किंवा नुसतं आमदार झालं तर राजकारण संपत नसते. राजकारणासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात. त्या सगळ्या घेण्यासाठी आपल्याला विचार घ्यावा लागतो. तो विचार दिवसात गेली. मला वाटतं की आज तुला बोलायची मला यायचं, तुझं भाषण ऐकलं, तुझ्या त्या सगळ्या भावना ऐकल्या, तुझं ते म्हणजे उत्साह ऐकला, तुझी ती बोलण्याची जी थमक तुझ्या बोलण्यामध्ये होती ती ऐकल्यानंतर आता मला बोलण्याची आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही. पण तू आता ह्या वरच्या लेवलला जी काय करायची सुरेश निश्चित या 2 दिवसात आपण करू. खालचा हाताला घेऊ आणि काही दिवसातच आपल्याला या संदर्भात